बाळापूर महोत्सव पर्व 2 उत्साहात संपन्न. मान्यवरांच्या उपस्थित जल्लोषमय सोहळा. महाराष्ट्रात बाजारपेठ आयोजित बाळापूर महोत्सव पर्व 2 मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भीमराव यशवंत आंबेडकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी महोत्सवाची रंगत अधिकच वाढली. स्वरसाक्षी प्रस्तुत कार्यक्रमात विविध कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांचे मन जिंकले. विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध तसेच श्री स्वामी समर्थ व साईबाबा यांच्या वेशभूषेत सादर झालेल्या कलाकारांनी उपस्थितीचे लक्ष वेधून घेतले. महोत्सव दरम्यान महाराष्ट्र बाजारपेठाच्या वतीने लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यात टीव्ही, फ्रेश प्रेशर कुकर, इस्त्री, महिलांसाठी पैठणी, सोन्याची नथ, चांदीचे गणेश, सरस्वती मूर्तीची फ्रेम तसेच पुरुषांसाठी विविध बक्षिसे देण्यात आली. या सोहळ्याला सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच सांस्थिक पोलीस प्रशासन उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथातून काढलेल्या मिरवणुकीत समता सैनिक दलाने सलामी देत अभिवादन केले. महाराष्ट्रात बाजारपेठाच्या डॉ. कौतिक दांडगे, CEO अनुजा दांडगे यांचा लहान मुलगा कुमार अद्वित दांडगे यांनी श्री स्वामी समर्थ गीत सादर करून उपस्थितांचे उत्साहात द्विगुणित केला. यावेळी विधिमंडळ सचिव विलास आठवले, सिने कलाकार रश्मी अनपट, विवेक सांगळे, निकिता घोरपडे, तन्मय पाटेकर तसेच ढोलकीच्या तालावर प्रसिद्ध मीनाक्षी व सीमाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रचंड जनसमुदायाचा उपस्थित हा सोहळा जल्लोषात पार पडला. आज आपण बाळापूर महोत्सवासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे यांनी हा बाळापूर महोत्सव गेले 2रं वर्षी त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा महोत्सव असतो. या भागातील जेवढे इकडे या तालुक्यात सिल्लोड तालुका या तालुक्यातील सगळे आसपासच्या परिसरातील अनुयायांना या बाबासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला खास करून परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमरावजी आंबेडकर ह्या ठिकाणी आले आहेत. त्यांना या कार्यक्रमाविषयी आपल्याला काय सांगायला आजच्या कार्यक्रमाबद्दल? पूर्वनियोजित माझा दौरा औरंगाबाद शहरामध्ये, आता ज्याला संभाजीनगर म्हणता येईल, तो आज होता. पीपल एज्युकेशन सोसायटी म्हणजे नागसेन वनम मिलिंद कॉलेज याचा मी ट्रस्टी आहे. त्या संदर्भामध्ये मी आज आलो होतो. महाराष्ट्र बाजारपेठेचे कौतुक दांडगे यांनी सांगितलं ह्याच दिवशी कार्यक्रम आहे, जरा पुढं यावं लागेल म्हणून त्यामुळे ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या कार्यक्रमाला मी हजर राहिलो. आनंद वाटला. अगदी इंटिरियर ठिकाणी अजंडा लेणीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्धाची विचार आपल्या जयंतीच्या माध्यमातून लोकांच्या समोर येत आहेत. आणि सातत्याने म्हणजे हे 2रं वर्ष आहे असं त्यांनी मला सांगितलं, म्हणून मी आज इथे हजर राहिलेलो आहे. लोकांना एवढाच संदेश देऊ इच्छितो की बाबा जयंती वगैरे जोराने साजरी करा. 135वी जयंती आहे. जयंतीबरोबर बाबासाहेब देखील वाचून आत्मसात करण्याचा प्रयास करा. बाबांनो, जे विद्यार्थी आहेत, जयंत्या पुण्यतिथ्या झाल्या म्हणजे आपलं काम होत नाही. तर बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं, बाबासाहेबांनी देशासाठी काय केलेलं आहे, देशाचे मेकर ऑफ द मॉडर्न इंडिया कसे आहेत, आधुनिक भारताचे निर्माते कसे आहेत, हे आपण समजावून घेऊन जे बाबासाहेबांच्या बद्दल ज्यांना कमी माहिती आहे अदर समाजाला, त्यांना सांगण्याचा प्रयास येथील सुशिक्षित विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे असं मी समजतो. सगळ्यात प्रथम आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल कौतिक दादांचे मी मनापासून आभार मानते. खरंच खूप छान वाटतं. इथल्या ग्रामस्थांसाठी इतकं सुंदर
कार्यक्रम आयोजित केला आहे. मला मजा आली आहे सगळं बघताना. नाही जसं रश्मी म्हणाली, सर्वप्रथम कौतिक दादांचे खरंच मनापासून आभार. आणि मी मगाशीच जसं स्टेजवर म्हटलं की कार्यक्रम सगळेच घेतात, सगळ्याच गोष्टी होतात, स्वतःचं कौतुक होतं, पण आपल्या बरोबरच्या समाजाला मोठं करणं, त्यांना सक्षम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं योगदान आहे सध्याच्या काळामध्ये. आणि ते करण्याचं काम कौतुक दादा करत आहे. सो मला असं वाटतं की त्यांचे आमच्या सकट सगळ्यांनीच आभार मानले पाहिजे. हे गाव इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे, आजूबाजूचा समाज उपस्थित आहे. तर इथे मला असं वाटतंय ना की आपल्यासोबत आपण मोठा होत असतानाच समाजाला आपल्यासोबत मोठं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आत्ताच्या काळात, आणि ती कौतिक दादा करतायत. यासाठी त्यांचे मनापासून आभार. नमस्कार, मी स्वाती देवल. नमस्कार, मी तुषार देवल. तुम्ही सगळेच आम्हाला ओळखता दोघांनाही, आणि आमची जोडी बऱ्याच लोकांना माहिती आहे. मुळामध्ये इकडं जोडीने यायचं आम्हाला आज जोडीनं कौतुकजींनी आणि अनुजाताईंनी इथं आमंत्रित केलं, त्यामुळे यायला मिळालं. आणि खरं तर शूटिंग्समधनं खूप वेळ मिळत नाही, परंतु अशा याला जेव्हा कौतुकजी स्वतः प्रेमाने एवढं बोलवतात तेव्हा नाही म्हणता येत नाही. आणि आम्ही दोघंही त्या प्रेमानेच इथपर्यंत आलो. खरंच खूप छान आहे हा बाळापूर महोत्सव. जेव्हा इकडे आले तेव्हा येताना बरेच असे सगळीकडे फलक लागले होते, ते बघून खूप मजा येत होती. वाटलं नव्हतं की एवढ्या संख्येने इकडे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा होतील. खूपच उत्साह आहे. आणि वादक कलाकार असू देत किंवा कार्यक्रमाचं स्वरूप असू दे किंवा सगळे म्हणजे ताई असू दे, कौतिकची असू दे, खूप सगळे म्हणजे इतका उत्साह आहे ना दांडगा. आणि माझं म्हणणं असं आहे की कौतुक दादांचं खूप याच्यामध्ये मोठा सहभाग आहे, कारण त्यांच्यामुळेच ह्या गोष्टी सगळ्या घडत आहेत. एवढा चांगला उपक्रम घडवत आहेत, त्यामुळे त्यांचं खूप कौतुक. बाळापूर महोत्सव 2026 ॲक्च्युली आज हा कार्यक्रम खूप मोठ्या आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे पार पडलेला आहे. सगळ्या गावकऱ्यांनी इथे येऊन सगळ्यांना जो प्रतिसाद, जे प्रेम जे बघायला भेटलं आहे ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. डॉक्टर कौतिक दांडगे आणि अनुजा दांडगे यांनी हा प्रोग्राम जो इथे ऑर्गनाईज केला आहे, तर वाटलं नव्हतं एवढा चांगला गावकऱ्यांकडनं एवढा प्रतिसाद भेटेल. ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम इथे प्रोग्रामला आलो आहे. पर्व दुसरं जरी असले तरी इथून पण हीच इच्छा राहील की प्रत्येक पर्वाला आम्ही उपस्थित राहावं आणि हा सगळ्यांचा आशीर्वाद आणि आनंद घ्यावा. बाळापूर महोत्सव 2026 मी पहिल्यांदा आलो आहे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड येथे, आणि बरेच मुंबईमधले इव्हेंट्स अटेंड केले आहेत. पण इतकं प्रेम, इतका जनसमुदाय गावच्या ठिकाणी एकत्रित येणं, आणि आता मला असं वाटतं जवळजवळ 1च्या वर वाजलं आहे तरी पण सगळी लोक तितकीच बसली आहेत. आणि हे प्रेम ज्या व्यक्तीने कमवलं आहे ती व्यक्ती आहे डॉक्टर कौतिक दांडगे. त्यांच्यामुळे हा पूर्ण सोहळा आज खूप चांगल्या प्रकारे संपन्न झाला आहे. आणि मला असं वाटतं आहे की त्यांनी आजपर्यंत केलेली कामं, त्यांची मेहनत या सगळ्यांचं फळ म्हणजेच बाळापूर महोत्सव 2026.